श्री स्वामी समर्थ. समस्या तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आहेत, पण आपण त्यात गुंतून जाणे किंवा परिस्थितीवर मात करून त्यातून बाहेर पडणे हे आपल्यावर अवलंबून आहे. जीवन म्हणजे प्रत्येक क्षणातून शिकण्याचा प्रवास. चुका झाल्या तरी त्याला सकारात्मकतेने सामोरं जा. लोक काय म्हणतील हा विचार गतिरोधकासारखा असतो. तो आडवा आला की आपल्या प्रगतीचा वेग मंदावलाच म्हणून समजा. जे मिळवण्यासाठी कधी प्रयत्नच झाले नाहीत, फक्त त्यालाच लोक अशक्य म्हणतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामींचे संदेश म्हणजे आपल्याला भविष्यातील निर्णय घेण्यासाठी काही संकेत, मदत, आपल्यासाठी प्रोत्साहन किंवा स्वामींचे आशीर्वाद असू शकतात. स्वामी भक्त हो, आशा आहे स्वामींचे संदेश आपल्या जीवनात सकारात्मकता आणत असतील, आपल्याला प्रेरणा देत असतील. स्वामींचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असू देत आणि स्वामींची कृपा सदैव आपल्या जीवनात बरसू देत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला तर बघूया स्वामी आपल्या भक्तांना काय संदेश देत आहेत. समोर स्वामींच्या हातातील गोटी असे 3 पर्याय दिसत आहेत. त्यापैकी सर्वप्रथम 11 वेळा नामस्मरण करून एक पर्याय निवडा आणि बघा की स्वामी तुम्हाला काय संदेश किंवा काही संकेत देत आहेत का. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी स्वामींच्या हातातील हिरवी गोटी हा प्रथम पर्याय निवडला असेल, त्यांना स्वामी सांगतात, स्वतःला समजून घेतल्याशिवाय दुसऱ्याला समजून घेणे अशक्य आहे. कुटुंब ही मंदिरासारखी जागा आहे. येथे भक्ती, समर्पण आणि क्षमा लागते. सेवा केली की परमेश्वर भेटतो, कारण परमेश्वर माणसातच वास करतो. मन शांत असेल तर कोणताही अडथळा क्षणात दूर होतो. आपण अनेक वेळा अनुभवतो की काही कामे आपल्या जीवनात खूप वेळ रेंगाळतात, हरवतात आणि मनात अज्ञात चिंता सतत वावरत असते. पण काळाच्या ओघात हे सर्व बदलते आणि आता तोच क्षण जवळ येत आहे. अनेक महिन्यांपासून अडथळ्यांमध्ये अडकलेली कामे आता मार्गी लागतील. हरवलेली वस्तू केवळ भौतिकच नाही, तर अंतर्मनात हरवलेली शांतता, श्रद्धा आणि समाधान देखील स्वामींच्या कृपेने परत मिळेल. आपल्या कुटुंबातील स्त्रियांना कमी लेखणे हे आपल्या अज्ञानाचे आणि अहंकाराचे लक्षण आहे. स्वामी सांगतात, बाळांनो, हे लक्षात ठेवा की ज्याने स्त्रीला दुर्लक्षित केले त्याला शेवटी स्वतःच्याच माणसात एकटं व्हावं लागतं. त्यामुळे आपल्या वागण्यात प्रेम, समजूतदारपणा आणि आदर असणे महत्वाचे. आपले कौटुंबिक वातावरण सुखी ठेवण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा एक प्रकारची आध्यात्मिक सेवाच आहे. स्वामी सांगतात, बाळांनो, आमचे दर्शन ही केवळ एक धार्मिक कृती नसून ती आपल्या जीवनाला दिशा देणारी एक पवित्र अनुभूती आहे. दर गुरुवारी जवळच्या केंद्रात किंवा मठात जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक होणे हे केवळ भक्तीचेच नव्हे, तर आपले दोष ओळखून आत्मशुद्धीचे देखील साधन आहे. स्वामी भक्ती तुम्हाला सर्व प्रकारच्या विषयांपासून मुक्त करेल आणि जीवनात प्रेम, करुणा आणि समर्पण यांचे बीज रुजवेल. दररोज आपल्या कुलदेवीची मनोभावे उपासना करून कुलदेवीच्या मंत्राचा 108 वेळा जप करणे, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दररोज 11 माळ जप, तसेच स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचन करणे, दररोज स्त्रियांनी संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा व पुरुषांनी सकाळी देवघरात तेलाचा दिवा लावणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी लाभदायक ठरतील. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी स्वामींच्या हातातील लाल रंगाची गोटी हा द्वितीय पर्याय निवडला असेल, त्यांना स्वामी सांगतात, प्रत्येक वेदने मागे एक शिकवण लपलेली असते. फक्त डोळे उघडे ठेवा. तुम्ही 1 पाऊल श्रद्धेने टाका, आम्ही 10 पावलं तुमच्यासाठी चालत येऊ. दिवा अंधार दूर करतो, पण श्रद्धा संकट दूर करते. जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकत राहा. मार्ग आपोआप मोकळा होईल.
बाळांनो, गेल्या काही वर्षांपासून वाईट ग्रहस्थितीमुळे तुमच्या जीवनात आलेले अडथळे, अपूर्ण राहिलेली कामे आणि तुमचा मानसिक अस्वस्थपणा हळूहळू दूर होण्याच्या मार्गावर आहे. या अडचणींचा, संकटांचा सामना करत असताना तुमच्या संयमाची आणि श्रद्धेची परीक्षा झालेली आहे. आता काळ बदलत आहे. आमच्या कृपेने ही अडलेली कामे आता मार्गी लागतील. महत्वाच्या कामांची वाटचाल पुढे होईल आणि एखादा महत्वाचा निरोप किंवा संदेश तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करेल व नवीन वळणावर तुम्हाला घेऊन जाईल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी घरातील वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजचा काळ केवळ बुद्धीचा नव्हे तर सहकार्य आणि संवादाचा आहे. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा असावा. आपले वागणे, बोलणे यावर अंकुश ठेवा. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सध्या डळमळीत असू शकते. आहार विहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. धाडस आणि कर्तृत्वामुळे यश मिळेल, पण त्यासाठी 3 महिने प्रतीक्षा करावी लागेल. या काळात तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईक किंवा मित्रांच्या व्यवहारामुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. माझ्या बाळांनो, आज आम्ही तुम्हाला उत्तम आरोग्याचा आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद देत आहोत. आज आम्ही आमच्या दिव्य शक्तीने तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा देत आहोत. तुमचे आजार, व्याधी दूर होत आहेत. तुमच्यात एक नवीन चैतन्य संचारत आहे. लवकरच तुम्हाला शांतता आणि समाधान प्राप्त होत आहे. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करणे, दर सोमवारी किंवा जमल्यास रोज महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे, स्वामींच्या केंद्रात जाऊन एखाद्या गुरुवारी नारळ व खडीसाखर ठेवून स्वामींच्या चरणी मनोभावे नतमस्तक होणे, तारक मंत्राचा 11 वेळा पाठ करणे अशा सेवा उपासना आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी स्वामींच्या हातातील निळी गोटी हा तिसरा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, माझ्या बाळांनो, तुमच्या अंतःकरणातील श्रद्धा पाहून माझे मन आनंदाने भरून आलेले आहे. तुम्ही आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे तो फक्त कायम असू द्या. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. आमचे आशीर्वाद म्हणजे फक्त शब्द नव्हे तर आमच्या दिव्य ऊर्जेचा, कृपेचा तुमच्या जीवनात प्रवेश आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धेने आणि प्रयत्नांनी पर्वत सुद्धा हलवता येतो. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. उगाच चिंता करू नका. चिंता म्हणजे शंकेचा दुसरा चेहरा आहे. श्रद्धा ठेवा. सत्य ही एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं पण आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं तो कधीच दुसऱ्यांच्या हातचं बाहुलं बनत नाही. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमची चिंता व्यर्थ आहे. जे काही तुमच्या जीवनात सध्या अडथळ्यांसारखे वाटत आहे ते सर्व तात्पुरते आहे. आमच्या कृपेने लवकरच तुमच्या जीवनात आनंदाची एक नवीन पहाट उगवणार आहे. तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचा तरी विवाह लवकरच ठरणार असून आता सुख समृद्धीचे दरवाजे उघडतील. या प्रवासात तुमचे आप्तस्वकीय हेच तुमचे खरे आधारस्तंभ ठरतील आणि त्यांच्या मदतीनेच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. सध्याच्या कामासाठी तुम्ही चिंतेत आहात त्या कार्याची पूर्तता लवकरच होणार आहे. केवळ विश्वास आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. योग्य मार्गावरून वाटचाल करत राहा, कारण श्रद्धा आणि सबुरी हीच यशाची गुरुकिल्ली असते. बाळांनो, साधेपणा हीच खरी संपत्ती आहे. तुमची आर्थिक परिस्थिती थोडी हलाखीची झाल्यासारखी दिसत आहे. त्यामुळे नको त्या ठिकाणी वायफळ खर्च, प्रदर्शन, दिखावा यापासून पूर्णतः दूर राहा. प्रत्येक रुपया ही एक शक्ती आहे. त्याचा योग्य उपयोग करा. अनावश्यक खर्च कमी करा. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप, जवळच्या
स्वामी केंद्रात आरतीसाठी जाण्याचा प्रयत्न करणे, दररोज संध्याकाळी आपल्या कुलदेवीचे नामस्मरण तसेच श्री सुक्ताचा पाठ करणे, एखाद्या गरजवंताला अन्नदान करणे, वृद्ध लोकांची सेवा करणे, अशा प्रकारच्या सेवा, उपासना आपल्यासाठी लाभदायक ठरतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.